हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सॅम सफरना ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतोय. सो मंडळी कशात? सो आपण आलेलो आहोत वरळीमध्ये. सो चला तर मंडळी या एपिसोडला आपण सुरुवात करूया आणि आपण पाहूया कशा पद्धतीने प्रो गोविंदाच्या मॅच आहेत. या मॅच आहेत आज, उद्या आणि परवा. सो आपल्याला आता सगळ्यांना पाहायला मिळेल. सो हा एपिसोड सर्वांनी शेवटपर्यंत पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सॅम सफरना ब्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तर चला मंडळी आपण या गोविंदामध्ये सहभाग घेऊया. सो हा मुख्य एंट्रन्स आहे, इथून आतमध्ये जाण्यासाठी आहे आणि याच्या आतमध्ये प्रो गोविंदाच्या मॅचेस चालत. माझ्यासोबत सुशांत आहे. सुशांत मॅच पाहायला आलाय, पहिल्यांदा येतोय. कसं वाटतं सुशांत? मी पहिल्यांदाच आलोय आणि बघूया आतमध्ये काय कसे गेम्स होत आहेत ते. सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आता इथे फोटोशूट केला आणि आता बँड घेतोय आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ. सो चला जाऊया. सो इथून एंट्री आहे, इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं. तुम्हाला जर यायचं असेल तर इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं, ते करावं लागतं, त्याच्यानंतर एंट्री मिळते. सो तुम्हाला यायचं असेल तर ऑलरेडी अगोदर 2-3 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन होतं, ते करायचं होतं. सो चला तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि कशा पद्धतीने मॅचेस चालू आहेत हे पाहूयात. हे बघा, हे मुख्य एंट्रन्स आहे प्रो गोविंदाचं, इथून आतमध्ये जाण्यासाठी आहे. आणि हे बघा इकडे सर्व तयारी चालली आहे पण पाहिलं तर. सो मित्रांनो हे बघा, आतमध्ये जायचं असेल तर हे बघा अशा पद्धतीने इकडे बारकोड लावला जातो एंट्री गेटला आणि इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. हे बघा, हा पास रिझर्वेशन आहे आणि त्याच्यानंतर दाखव. हे बघा अशा पद्धतीने एंट्री आपल्याला गेट पास पाठवला जातो. सो हे तिकीट काउंटर आहे आणि इकडे सगळं पब्लिक आलंय. आमची आता चेकिंग झाली बॅगेची. आता आम्ही चाललोय फायनली मॅच बघायला. फायनली आपण आता आलेलो आहोत. आपण पाहू शकतो प्रो गोविंदाच्या इथे मॅच चालू आहे. बघा तुम्हाला झूम पण दाखवतं. हे बघा, हे रेफरी, त्याच्यानंतर अंपायर, त्याचबरोबर पुढे तुम्हाला दाखवतं ते बघा तिकडे प्रो गोविंदाची ट्रॉफी आहे. पाहूया प्रो गोविंदाची ट्रॉफी कोण जिंकतं ते. आणि एकंदर इकडे जर आपण पाहिलं तर ऑडियन्स पूर्ण मैदानभर भरून गेलेले आहे. आणि बघा LED स्क्रीन लावलेलं आहे तिथे. आणि इकडे माझ्यासोबत सानिकेत आहे आणि इकडे सुशांत बसलाय आणि इकडे पूर्ण ऑडियन्स. आणि हा मैदान आहे, इकडे प्रो गोविंदाच्या चुरशीच्या दहीहंडीचा सामना इथे चालू आहेत, आपण पाहू शकतो. तर प्रत्येक घरामध्ये आपल्या वर्षाचं वजन पेलणारा आणि सगळ्यात वरती जो हंडी फोडणार आहे तो देखील तितकाच महत्वाचा आहे.
म्हणजे आपल्यासोबत जय जवान पथकातील मित्रमंडळी आहे, आपण त्यांच्यासोबत बोलूया. कसं वाटलं आज इथे आल्यानंतर? खूप बरं वाटलं, थोडा लेट आलो पण बरं वाटलं. कसा एकंदर प्रो गोविंदाचा माहोल? एकदम बरं. मी 2 वर्ष आधी खेळलेलो, फर्स्ट सीझन आणि सेकंड सीझन. पण आता सध्या कसं नवीन पोरांना चान्स भेटला पाहिजे, त्यामुळे थोडासा आराम, बाकी काही नाही. आणि आता जो प्रो गोविंदा चालू झाला त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना टीव्हीवर पाहायला मिळतं, त्याबद्दल काय सांगाल? आणि पहिल्याचा गोविंदा आणि आताचा गोविंदा याच्यामध्ये काय फरक पहिल्याचा आहे? गोविंदा कसा जो आपल्या मातीतून मातीतून हे आहे, वर आला. मॅटवरती आला. आता तो मातीतून डायरेक्ट आता मॅट वर आला. त्यामुळे आता कसं त्या गोविंदांना डायरेक्ट वरचं लेवल काय वाटतं यावेळेला कोण बाजी मारेल? सांगू नाही शकत. टफ फाईट आहे. जय जवान तुमची तुमची आलाच पाहिजे. जय आ- एक नंबरला आहे. जय जवान आवड- आलाच पाहिजे. आवडती टीम कोणती? जय जवान म्हणजे आपली पहिल्यापासून जय जवान. ओके. पहिले मी जय जवान मध्ये, आता मी 6 वर्षांनी खेळतोय, 6-7 वर्षांनी खेळतोय. पण मी जय जवानच्या आधीपासून पण फॅन आहे आणि पुढे पण राहणार आहे. ओके. सो मंडळी, आपण पाहिलं जय जवानचे फॅन्स आपल्या मॅच पाहण्यासाठी आले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की कॉम्पिटिशन खूप टफ आहे, कोणती टीम विनर होईल हे सांगू शकत नाही. सो चला तर आपण आता पुढच्या मॅचकडे वळूया आणि पुढच्या मॅचचा आनंद घेऊया. थँक्यू सो मच. मॅच पाहिले आता प्रो गोविंदाच्या वरळीमध्ये. सो कदाचित तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, कारण की इकडे समोरच आहे ना, आमच्या समोर अँकर बसलाय आणि तो बोलतोय की कशा पद्धतीने मॅच चालू आहे. माझ्यासोबत सुशांत आहे. सुशांत, कसं वाटलं? एक मिनिट. आता आपण इथे मॅच बघतोय आणि इथला माहोल एकदम भारी आहे. 2 राऊंड काहीतरी झालेत आणि आता पुन्हा एकदा मॅच चालू होते. सो आता आपण बघणार आहोत पुढे. बाकी बघत राहा. सानिकेत आहे माझ्यासोबत. सानिकेत, काय सांगशील?
सगळ्यात पहिलं म्हणजे सॅमला थँक्यू, कारण मला खूप वर्षापासून म्हणजे हे 4थं वर्ष आहे आणि सॅममुळे आज मी इथे येऊ शकलोय. दरवेळेला तो इथे ब्लॉग करायला पण येतो, त्याचे ब्लॉग खूप छान असतात. तुम्ही नक्की ते सबस्क्राईब करून बघा. आणि प्रो गोविंदाचा हे 4थं वर्ष आहे. मला खूप वर्षापासून यायचं होतं. आपण बाहेर सगळ्या दहीहंड्या बघतो, फायनली मी ते आज इथे मला बघायला मिळाल्यात. खूप भारी वाटतंय. जय जवानला बघायचं होतं खास करून, त्यासाठी इथे आलो होतो आणि ती माझी विश कंप्लीट केल्याबद्दल थँक्यू सॅम. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि प्रो गोविंदाचे असेच एपिसोड्स बघत राहा. थँक्यू. आत्ता जी मॅच होणार आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ही बालवीर टीम आहे रेड कलरची, ती जिंकणार आहे. आणि मला वाटतं ते जिंकणार आहे. पण ते हे वाले हां. सो बघूया आता कोण जिंकेल. सुशांत, तुला पण वाटतं जिंकेल म्हणून याच्यात? बालवीर ओके. सो बघूया आता आमच्या तिघांचे कॉम्पिटिशन लागले, कोण जिंकते बघूया. मी आणि सुशांत बालवीर म्हणतो आणि सानिकेत म्हणते ती वाली टीम जिंकेल. बघूया आता कोण जिंकेल. Come on, Balvir team, come on, Balvir. Yes, Balvir गेली वरती. Yes. सानिकेत आमची टीम जिंकली. सानिकेत तुझी टीम हरली आहे. ठीक आहे, नेक्स्ट राऊंड. सुशांत, आपली टीम जिंकली आहे. बालवीर जिंकले भावानं. म्हणजे या राऊंडसाठी जिंकली, पण रिझल्ट यायचं बाकी आहे. क्लोजिंग. सो गाईज, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया. आज पहिला दिवस होता, थोडं आम्हाला यायला लेट झालं, पण मजा आली. आणि सो चला तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया. तर तुम्ही चॅनल आपलं लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या सॅम सफरना ब्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.